तर जोपर्यंत प्राण्याचे पूर्वजन्मीचे शुभ संस्कार चालतात तोपर्यंत तो काहीही करत राहतो आणि स्वप्नातही भगवान न आठवता त्याला सर्व सुखे प्राप्त होत राहतात. तर जग हे बघत असते, भक्तही डिस्टर्ब होऊन जातात की आम्ही भक्तीही करत आहोत, आम्हाला संकटांचा तरीही काही ना काही सामना करावा लागतो आणि दुसरी व्यक्ती सारा दिवस वायफळ गोष्टी करत राहते, दारू पिते, पत्ते खेळते, राजकारणात पडून असते आणि कोणत्याही वाईट कामांची काही गणना नाही त्यांच्या आणि तरीही ते सुखी आहेत. तर हे बघून विचलित होऊ नका. परमात्म्याने सांगितलेल्या या पॉइंट्सचा, मुद्द्यांचा नीट विचार करा. ते पूर्वजन्मीचे पुण्यकर्मी प्राणी आहेत आणि जोपर्यंत त्यांची पुण्य चालली आहेत त्यांनी कितीही कुकर्मे करू देत, त्यांना कोणतीही हानी नाही होणार. आणि जेव्हा त्यांची पुण्य समाप्त होतील मग पाप कर्मांचा काळ सुरू होईल. मग बघा त्यांच्या घरात काय काय पहाड कोसळतात आणि तुमच्यावर भक्ती करता करता देखील अडचणी येत आहेत. तर जर भक्ती करत नसतात तर तुमचा तर सर्वनाश होणार होता. विचार करा, जसे तुम्ही थंडीच्या दिवसात चादर घेतली आहे किंवा स्वेटर घालून बसले आहात आणि थंडी तरीही वाजत आहे, तर असा नका विचार करू की तुम्ही त्या स्वेटरने तुमचे संरक्षण नाही केलेले. आता जसे इथे काही भक्त म्हणतात की आम्ही पाठ देखील करून घेतले, संकल्प पण केला, 4थी हजेरीही लावली, अजूनपर्यंत आम्हाला काही विशेष लाभ नाही मिळू शकलेला. हे तर होऊच शकत नाही की जेव्हा तुम्ही एवढे कर्म करत आहात भक्तीचे तर काही लाभ नाही होणार. हे तर तुमचे अजाण विचार आहेत, बालबुद्धी आहे. आता जसे थंडीचे दिवस आहेत, कोणी स्वेटर घातला आणि तरीही त्याला थंडी वाजत असेल तर असा नका विचार करू की स्वेटरने त्याचे काम नाही केले. स्वेटर आपले काम करत आहे, परंतु थंडी जास्त आहे तर त्यासाठी जर्सी एक अजून घाला वरून. आणि त्यानंतरही थंडी वाजत असेल तर चादर ओढून घ्या. म्हणजे असं नाहीये की असं म्हणायचं की मी जर्सीही घातलीये तरी थंडी वाजत आहे हातापायांना. तर हे तर अजाण माणूस म्हणेल ज्याला ही प्रोसेस माहिती नाही, भगवानांच्या मार्गाचे ज्ञान नाही. तर जे तुम्ही पुण्य करत आहात आणि विधिवत करत आहात, पूर्ण म्हणजे संपूर्ण विधी या इथे प्राप्त आहे. गुरुजींच्या व्यतिरिक्त दान करणं व्यर्थ आहे. तुम्हाला सद्गुरू मिळाले, तुम्हाला विधी मिळाला आहे, तुम्हाला पूर्ण परमात्मा मिळाला आहे, पूर्ण परमात्म्याचा मार्ग मिळाला आहे, सद्भक्ती मिळाली आहे आणि मग तुम्ही साधना योग्य करत आहात. तर असा नका विचार करू की तुम्हाला लाभ नाही होत. तुमच्या पापकर्मांची थंडी खूप आहे आणि हे करता करताही कुठे ना कुठे तुम्हाला थंडी थोडीफार वाजत आहे. जर हे नसते केले तर निमोनिया होऊन मेले असतात असे समजा. तर अशा प्रकारे तुम्ही या भक्तीच्या प्रवासाला डिस्टर्ब नका होऊ देऊ. जो मार्ग सांगितला आहे त्यावर चालत राहा, घरी पोहोचाल, सर्व सुखे असतील, म्हणजे आपल्या सतलोकात जाल आणि इथेही आराम खूप मिळेल. तर अशा प्रकारे जे असं बोलतात ते बालक आहेत आणि मग हा विचार करतात की आपण भक्तीही करत आहोत, दुसरा काहीही नाही करत, त्याचे काय थाट आहेत. तर त्याचा सुद्धा तुम्ही या ज्ञानाने विचार करा की जेव्हा बॅटरी कोणीतरी चार्ज करून ठेवली आहे इन्व्हर्टरची आणि पुढे चार्जर नाहीच आहे, त्यांच्याकडे लाईटचे कनेक्शन नाही आहे आणि त्यांची बॅटरी, तरीही त्यांचे पंखे चालत आहेत, बल्ब देखील चालत आहेत. तर यातून अंडरस्टूड आहे, अजाणातील अजाण व्यक्तीही आजकाल समजू शकतो की ती बॅटरी किती दिवस चालेल. एक दिवस ती संपेल आणि मग अंधारात बसतील, ते उकाड्याने मरतील. ह्याच प्रकारे जोपर्यंत पुण्यकर्मांची बॅटरी चार्ज आहे पूर्वजन्मीची, तोपर्यंत ते तुम्हाला सुखीच दिसून येतील, भले कितीही चुका करोत. आणि तुम्ही चांगलेही करत आहात आणि तरीही जाणवत आहे की आपण दुःखी, तुम्ही दुःखी नाही आहात. तुमच्यावर तर न जाणो काय आभाळ कोसळणार होते, भगवानांनी तुमचे रक्षण केले आहे. तर अशा प्रकारे जगाकडे न बघता परमात्म्याच्या या ज्ञानाला आधार करून या भक्ती मार्गावर चालत राहा. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन.
ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.